मित्रांनो, आपले शिवव्याख्याते कैलासवासी बाबासाहेब पुरंदरे असं म्हणतात की एक वेळ केसातली ऊ आपल्याला सापडेल, पण जावळीच्या जंगलामध्ये हरवलेला हत्ती सापडणं खूप कठीण आहे. मित्रांनो, खरंच खूप घनदाट जंगल आहे हे जावळीचं. आपण जिकडे तिकडे बघतो तिकडे हे घनदाट जंगल पसरलेलं आहे. हे बघा, हे चुन्याचं बांधकाम केलं. हे बघा बांधकाम केलं, हे किती निकृष्ट दर्जाचं बांधकाम आहे. काय आहे चुना हाय कुठे यामध्ये? चुना हाय कुठं हाय काय चुना याच्यामध्ये? अरे कशाला घेताय बांधकाम? मग राजांच्या किल्ल्यांची जर बांधकामं घ्यायची एवढी ऐपत नसेल ना, लायकी नसेल तर घेऊच नाही ही कंत्राटदारांनी कामं. हे बघ, किती पैसे खायचे तुम्ही? हां, हे काय काय आहे? हे बघा काय आहे, पूर्ण पैसा खाल्लेला आहे याच्यामध्ये. कारण इकडे ऊन पारा वारा पाऊस खूप असतो. हे बघा, हे बघा, हे कामच पुरत होतो खात्याची. ही काय ज्यांना कॉन्ट्रॅक्टरला दिली त्यांची कामं एकदम बेकार कामं आहेत, एकदम निकृष्ट दर्जाची कामं केलेली आहेत. हे बघा, रॅंच उचलते. चल ते पण उचल. ते बघ, बाटल्या, टँगोच्या बाटल्या, दारूच्या बाटल्यात खाली. चल उचलते, दारूची बाटली उचलते. हाय गाईस, दिनू मोहिते सोबतच्या सह्याद्रीच्या स्वर्गीय प्रवासात तुमचे सहर्ष स्वागत आहे. सह्याद्रीपुत्र ट्रेकर्स आयोजित आणि प्रवासी डोंगर किल्ल्यांचे आयोजित वारी गड किल्ल्यांची मध्ये आज आपण आलोय किल्ले रसाळगडवरती. आणि चला आपण जाऊया आता रसाळगडवरती. मित्रांनो, रसाळगडवरती यायला खेडवरून खूप अंतर, जवळ 25 ते 30 किलोमीटरचं अंतर आहे. त्यामुळे रात्री आम्ही सकाळी अर्ली मॉर्निंगला इथं आलो, 1-2 तास आराम केला आणि आता निघालो आहे रसाळगडावरती. आमची गौरीने वगैरे वरती गेले, काय मग त्यांना काय सुटलं काय ते. चला चलो सुरुवात करतोय मी आता. समोर दिसतोय तो किल्ला दिसतोय, एकदम जवळ आहे. किल्ल्याच्या पायथ्यालाच आम्ही येऊन आता थांबलो रात्री आणि आता निघतोय. संदीप भाऊ प्लीज चला चला चला. आमचे ट्रॅक लीडर उद्धव भाऊ. ए बाकीचे कुठे गेले रे? मित्रांनो, आपला हा रसाळगड, आता हा रसाळगड, सुमारगड आणि मैपतगड हे 3 किल्ले जावळीच्या खोऱ्यात. देवन, चकदेव पण आणि कुठला तो महिमंडणगड पण जावळीच्या खोऱ्यात येतो. मित्रांनो, आपले शिवव्याख्याते कैलासवासी बाबासाहेब पुरंदरे असं म्हणतात की एक वेळ केसातली ऊ आपल्याला सापडेल, पण जावळीच्या जंगलामध्ये हरवलेला हत्ती सापडणं खूप कठीण आहे. मित्रांनो, खरंच खूप घनदाट जंगल आहे हे जावळीचं. आपण जिकडे तिकडे बघतो तिकडे हे घनदाट जंगल पसरलेलं आहे. गडाच्या पायऱ्या लागल्यात. एकदम नॉर्मल 10 ते 15 मिनिटाचा ट्रेक आहे हा. 15 मिनिटानंतर किल्ल्यावर येतो, किल्ले रसाळगडवरती. त्यांना काय घाय उठलं आमच्यांना. किल्ले रसाळगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या हा परिसर आहे. कृपया आपल्या शिवप्रेमींना किंवा लोक फिरायला येतात त्यांना एकच सांगू इच्छितो की गडाचं पावित्र्य राखा. गडावरील जे पुरातत्व जे ऐतिहासिक वास्तू आहेत, तटबंदी आहेत, त्यांच्यावरती कोणतंही लिखाण करू नका. गडावरील पाण्याच्या टाक्यांमध्ये आंघोळ करू नका, पाय धुवू नका वगैरे वगैरे. अवघड ठिकाणी जाऊ नका, फोटो काढू नका. खूप आपल्यासाठी खूप धोकादायक असू शकतं. कोणत्या प्रकारचं व्यसन गडावरती करू नका. चला.
हा नाही हा. हा नुसतं टोक आहे. हा त्या पुढचा वरती आला ना हा तो महिमंडन आहे. तो महिमंडणगड. हा तो महिमंडन तो फक्त पर्वत आहे. पर्वत आहे. हा महिमंडन आहे. हा आहे ना हा घोणसपूरचा पठार आहे. ओके हा आणि हा आहे त्या वरती ओके तो पर्वत आहे. पर्वत. त्या बाजूला चकदेव आहे आणि हा वासोटा म्हणतो. हा वासोटा आहे काय? खूप जवळ आलं आहे पण वासोट्याच्या. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेला रसाळगड हा ऐतिहासिक गिरिदुर्ग आहे. याची उंची अंदाजे 1770 फूट असून तो मराठा साम्राज्याच्या शौर्याचे प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या मोहऱ्यांकडून जिंकून घेतलेला हा गड स्वराज्यात सामील केला. हा किल्ला कोकणातील महत्त्वाच्या टेहाळणी किल्ल्यांपैकी एक आहे. आता पण रसाळगडाची थोडक्यात माहिती बघणार आहोत. रसाळगड अतिशय प्राचीन आहे, परंतु त्याचा लिखित इतिहास शिवकाळात सुरू होतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाची दुरुस्ती आणि डागडुजी केली. मित्रांनो, प्रत्येक गडावरती गडाच्या दरवाजापाशी किंवा आसपास आपल्याला बजरंगबली हनुमंताच्या मंदिरं दिसतात. तसंच रसाळगडावरचं हे हनुमंताचं मंदिर आपण पाहतो. मित्रांनो, ही मंदिरं कशासाठी? तर मराठ्यांची मनोधैर्य वाढवण्यासाठी. कारण मराठे केव्हाही युद्धाला वगैरे जाताना मारुती रायाचं दर्शन घेऊन सुरुवात करायची. कारण शक्तीची प्रेरणा म्हणून मारुती रायाकडे आपण पाहिलं जातं. उद्धव भाऊ, एक मिनिट फोटो काढूया. हा किल्ला जावळीच्या मोहरांच्या ताब्यात होता, जो शिवरायांनी जिंकून घेतला. शिवकाळात हा गड सुरक्षितेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा मानला जात होता. 1733च्या सुमारास जंजिरेकर सिद्धी विरुद्धच्या मोहिमेत छत्रपती संभाजी महाराजांनी आंग्रे बांडकोटमध्ये असताना रसाळगड टेहाळणीसाठी वापरला होता. 1818मध्ये मराठा साम्राज्याच्या अस्तानंतर हा किल्ला पेशव्यांच्या हातून ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. नमस्कार. खूप साऱ्या गडांवरती कामं चालत. इव्हन आम्ही कोरीगडावरती गेलो तर कोरीगडावरती कामं आहे चालत, रायगडावरती काम चालू आहे. तसंच आपल्या रसाळगडावरती पण पुरातत्व खात्याची कामं चालत. पण ही कामं आहेत ना, सर इकडे करा जरा, पण ही कामं आहेत ना एवढी निकृष्ट दर्जाची आहेत. म्हणजे महाराजांनी त्यावेळेला जे बुरुज बांधले, त्यानंतर तटबंदी बांधली, ती तटबंदी 450 वर्षानंतरही अजून आहे. पण आत्ता जी म्हणजे पुरातत्व खात्याने जे बांधकाम केलं हे बघा, हे फक्त पैसे खाण्याचं काम आहे. हे बघा, हे पूर्ण हे बघा, काहीच एकदम निकृष्ट दर्जाचे पैसे पूर्ण खाल्लेले आहेत. आणि हे कारागीर कुठले होते काय माहीत नाही. हे बघा, हे पूर्ण निघते सगळं. हे बघ, हे किती वर्ष राहणार आहे? इकडे दाखवा सर, हे किती वर्ष राहणार? हाताने निघतंय सगळं बांधकाम. हे बघा काय वापरते, चुना एकदम निकृष्ट दर्जाचा वापरलेला आहे. खरंच ह्या लोकांना लाज असायला पाहिजे की तुम्ही गडकिल्ल्यांची कामं घेताय. जर जमत नसेल तर ती कामं घेऊ नका गडकिल्ल्यांची. हे बघा पूर्ण निकृष्ट दर्जाचं काम. चला, हे बघा, हे चुन्याचं बांधकाम केलं. हे बघा बांधकाम केलं, हे किती निकृष्ट दर्जाचं बांधकाम आहे. काय आहे चुना हाय कुठं हाय काय चुना याच्यामध्ये? अरे कशाला घेताय बांधकाम? मग राजांच्या किल्ल्यांची जर बांधकामं घ्यायची एवढी ऐपत नसेल ना, लायकी नसेल तर घेऊच नाही ही कंत्राटदारांनी कामं. हे किती पैसे खायचे तुम्ही? हां, हे काय काय हे बघ, काय हे पूर्ण पैसा खाल्लेला याच्यामध्ये. रसाळगडावरच्या या ऐतिहासिक तोफा आपल्याला पाहायला मिळतात. हे पाण्याचं टाकं आहे, ऐतिहासिक तोफा. ही एक तोफ आपल्याला पाहायला मिळते. रॅश गौरी उभं राहा, आजूबाजूला इकडे तू एकाने इकडे थांबा. ओके, तोफ आपल्याला पाहायला मिळते. खूप मोठी तोफ आहे. तोफेवरचं चिन्ह पोर्तुगीज घालीनच आहे.
हे चिमाच्या आप्पांनीच आणलेले आहे बहुतेक. ह्याच्यावरती हे दगड ठेवले जातात. हे कालांतराने निघणार आहे 1-2 वर्षानंतर, कारण इकडे ऊन पारा वारा पाऊस खूप आहे असतो. हे बघा हे कामच पुरवतो खात्याची. ही काय ज्यांना कॉन्ट्रॅक्टरला दिली त्यांची कामं एकदम बेकार काम आहेत, एकदम निकृष्ट दर्जाची कामं केली, माती मिसळलेली आहे. हे बघा हे एक तोफ इथे आहे. 15 की 16 तोफा आहेत किल्ल्यावरती. तिकडे अजून एक तोफ आहे आणि छोटं ट्रॅक्टर आणलेलं आहे इकडे हे सगळं सामान वगैरे हलवण्यासाठी. चुना वगैरे आहे तिकडे. मित्रांनो मला तर वाटतं की हे बांधकामाला हीच माती वापरतात. ही वाळू आणि जे हे आहे लाल माती हे मिक्स करून वापरतात आणि चुना, त्यामुळे हे बांधकाम टिकत नाही आहे. साऱ्या तोफा आहेत या किल्ल्यावरती. हे बघा 1 2 3 4 5 6 तोफा आहेत इथे. जोलाई देवीचं मंदिर रसाळगड. हे रसाळगडावरती काम करणारे आहेत लोक. जोलाई देवीचं मंदिर रसाळगड. जा रे आतमध्ये जा, काकाच्या इथे जा. हे थांबा रे दोघं जण तुम्ही. रसाळगडावरती जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आपल्याला ह्या जुन्या मूर्त्या पाहायला मिळतात आहेत. महाराजांची मूर्ती. त्या काळचंच मंदिर आहे. मंदिराची ही भारची दीपमाळ दीपस्तंभ. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला एक भिंतीवरती कोरीव शिल्प आहेत. एक तलाव, आपल्याला अजून एक तलाव पाहायला मिळतो इथे पाठची बाजू. हे पाठी पण आहेत रे. मूर्ती आहेत पाठीमागे. गणेशाची मूर्ती आहे, जीर्ण मूर्ती रसाळगडावरची. देवांच्या मूर्ती आहेत. एक तलाव पाहायला मिळतं आपल्याला, पाण्याचं टाकं. हा आत्ता आम्ही आहोत रसाळगडाचा बाले किल्ला. हा बघ चुन्याचं गाणं. हा बघ रँश इथं जा बघ तिथं जा. हा चुन्याचं गाणं. पहिल्यांदा पुढे जा पुढे. पहिल्यांदा ना महाराजांच्या काळामध्ये ज्यावेळेला गडावरती बांधकाम करायचे ना, तर चुना आणि शिसा मिश्रण करून त्याचं बांधकाम करायचे. आता सिमेंट वापरतात ना, तसं सिमेंट नाही वापरत. हा चुन्याचं गाणं आहे. आता चुना लावतात लोक. हां बैल नाही, हे चाक. हा चुना. हा बघ सगळा चुना. हा बाले किल्ला आहे. हा रसाळगडाचा बाले किल्ला आहे. हां हां इथे एक तोफा आहे. हा एक बुरुज बाबा. 3 तोफा आहे तिथे. जराशी ते तोफांचा किल्ला. इकडे वरती येणाऱ्या पर्यटकांनी केलेली करामत आहे ही बघा. ही आम्ही आता गोळा करतोय. हे काय हे सगळे गोळा करतोय आता. गाणी किल्ल्याच्या पायथ्याला घेऊन जाणार आहे.
चौताऱ्यावरून चला. हे बघा, हे सगळे आहेत ना, हे सगळे जुन्या वाड्याचे अवशेष. बाले किल्ला असू शकतो. संदीप भाऊ कुठे आहे तुम्ही? संदीप भाऊ, हा एक बुरुज आहे इथे. उचल ते. चल ते पण उचल. पुढे बघ, बाटल्या, टँगोच्या बाटल्या, दारूच्या बाटल्यात खाली. चल उचल, दारूची बाटली उचल ते. हा ते उचल. दारूची बाटली. हा, पाण्याचं टाकं इथे एक आपल्याला पाहायला मिळतंय. तटबंदी आहे पूर्ण बालेकिल्ल्याची. ही बालेकिल्ल्याची तटबंदी. ही पाण्याची टाकी यायला लागली. त्या काळातला हा वाडा, महाराजांच्या काळातला अजून शिल्लक आहे. अवशेष नाही म्हणता येणार, तो वाडाच अजून शिल्लक आहे. आणि आता तो पूर्णपणे पाडण्याच्या अवस्थेत आहे. खाली राक्षस वरती देव. कोंबड्याचा तो तिकडचा घेतो. राक्षसावर पाय द्यायचा आणि देवाचं दर्शन घ्यायचं. हे बघा, हा वाडा, रसाळगडचा गडावरचा वाडा. हा खाली राक्षस आहे. हा खाली राक्षस आणि हा वरती बाप्पा आहे. हे कोणाड आहेत सगळे. वाडा आहे तसाच आहे. ती गडावरती कामं करणारी ही लोक इथे राहतात. लाकडं अजून येते. सागाची लाकडं अजून येते. भग्नवाड्याच्या हा एक भग्नवाडा. आणि वाड्याच्या इथे एक तोफ आहे. एक म्हणजे बालेकिल्ल्याची आज हा बुरुज, टोटल बालेकिल्ला 4 बुरुज होते. चला कॉन्ट्रॅक्टर तुम्ही आहेत काय? दुसरे आहेत काय? होय. हे एक आता हे बांधकाम करताय ना, ह्याच्यामध्ये माती मिक्स कशाला करताय? हे माती नाही, माती ही लाल माती, लाल माती ती विटाची. ती कशाला मिक्स करताय? चिवटपणा येण्यासाठी. हा, चिवटपणा येण्यासाठी. चिवटपणा. पण आता जर मी खालून येत होतं ना, मी तुमचं काम केलेलं आहे ना, ते पूर्ण हाताने येतंय सगळं. ते हाताने निघतंय. असं कसं काय? पाणी जिथं कमी पडत तिथं हातात निघतंय. सगळीकडेच निघतंय, सगळीकडेच हाताने निघतंय. जिथं हे आता नवीन बांधकाम, पहिलं बांधकाम काय तुम्ही केलं काय माहीत नाही आम्हाला, पण आता हे नवीन बांधकाम केलंय ना, आता हे सुकलंय ना, ते हाताने निघतंय सगळं. दगड काढतोय. हा, तुम्ही दगड काढवताय काय? मग ते कोण करतंय काम? आहे का? मी ते आहे ना, बाबाने आता बाबाकडून आम्ही आता भाकऱ्या घेतल्या. दगड घडवण्याची कामं इथे करतात गडांवरती. हे पोरं आमचे खातात आहेत. नको ताट. तुम्ही किती कामगार आहेत बाबा इकडे? काय बोलताय? 40 कामगार. कसं वाटतंय रे? भाकरी कशी आहे? हा, आता मेथीची भाजी कडूच भेटणार. मेथीची भाजी कडूच असणार. आम्हाला विचारतात तुम्ही गडावर लहान मुलांना नेतो, खायची व्यवस्था कशी करता? हे बघा, आम्ही मिळेल ते खातोय. आम्ही खायचं ते सगळं तोंडात टाक. हा, केस नाही बाळा. हा, केस आहे. केस टाकून दिसते. हा, केस आहे. पाल्याचं पूर्ण हे
नाही ना, केस केस समजतो ना. हे आम्ही काय मिळेल ते खातो गडावरती. हे बघा, हे कामगार होते इकडे गडावरती काम करणारे, त्यांनी भाकऱ्या वगैरे भाजल्या आणि खाल्ल्या, मजा आली. आली का रे मजा? हां. रसाळगडचा आमचा आता ट्रेक पूर्ण झालेला आहे. आम्ही खाली पुजारी बाबांच्या इथे आलोय. काकू, पुजारी काकू पुजारी काकू आणि हे आम्हाला आता सुमारगडला न्यायला बाबा आलेत. काय तुमचं नाव ते बाबा? माझं नाव बाबा भागोजी भंडारी. बाबा भागोजी भंडारे. हां, आलेत आता. त्यांच्याबरोबर आम्ही आता झालं, आमची सगळी चिल्ली पिल्ली तयार रेडी आहेत. आणि पोहे खूप छान दिले मावशीने आम्हाला, मस्त. थँक्यू मावशी.